हॅलो मेडिकोस. तर काल आमची मेडिसिनची पोस्टिंग होती, म्हणजे OPDचा दिवस होता सोमवार असल्यामुळं. तर तिथे मी एक अल्कोहोलिक लिव्हर डिसीजचा पेशंट बघितलेला. मग त्या अल्कोहोलिक लिव्हर डिसीजचा पेशंट होता. मग मी ते सगळे मेडिसिन पाहिलेले की त्याला कोणकोणते मेडिसिन देतात. तर एक क्युरिओसिटी म्हणून मी त्या सगळ्या मेडिसिनची माहिती काढली की काय फायदे त्याचे. तर तेच आपण डिस्कस करणार आहेत आज. तर त्याच्यात 3 टॅबलेट होते आणि एक सोल्युशन होतं. तर टॅबलेट एक होती रिफॅक्सिमिन, दुसरी होती आर्सोडिऑक्सिकोलिक ॲसिड आणि तिसरी होती सॅनोफी. सॅनोफी म्हणजे फ्युरोसमाइड आणि स्पायरोनोलॅक्टनचं कॉम्बिनेशन आहे. आणि जे सिरप होतं किंवा सोल्युशन होतं ते होतं लॅक्टुलोजचं, जे की आपण कॉमनली कॉन्स्टिपेशनसाठी यूज करत होतं. पण इथं त्याचा यूज वेगळाच, अजून एक यूज आहे त्याचा, हॅपॅटिक एन्सेफॅलोपॅथीसाठी पण आपण यूज करत होतो. सगळ्यात पहिल्यांदा रिफॅक्सिमिन आपण ट्रॅव्हल डायरियासाठी किंवा इन्फेक्शन डायरियासाठी यूज करतो होतं. पण त्याचा अजून एक फायदा जे की आपण हॅपॅटिक एन्सेफॅलोपॅथीमध्ये पण यूज करतो. काय होतं, जेव्हा लिव्हर फंक्शन काम करायचं बंद पडते अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये किंवा त्याचं इम्पेअर्ड होते फंक्शन, त्यावेळेस अमोनिया एक्सक्रेट होत नाही युरिया फॉर्म होऊन, कारण लिव्हर फंक्शन करत नाही तिथंच ती प्रोसेस आहे. त्यामुळे अमोनिया साचतो तो ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करून ब्रेनमध्ये जातो आणि तिथं मग मेंटल डिसफंक्शन होतं ब्रेनचं. त्याला हॅपॅटिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतात. आपली आर्सोडिऑक्सिकोलिक ॲसिड आहे ती लिव्हर प्रोटेक्टिव्ह आहे आणि लिव्हरचं फंक्शन इम्प्रूव्ह करते, त्यामुळे आपण ते यूज करायला होतं. तिसरं जे सॅफोनी म्हणजे स्पायरोनोलॅक्टन आणि फ्युरोसमाइड कॉम्बिनेशन, ते आपण जे फ्लूइड्स असतं, इडिमा होतं, ॲसायटिस, लिव्हर फंक्शन नीट करत नसल्यामुळे त्यासाठी यूज करतो होतं. म्हणजे चौथं आपलं लॅक्टुलोज तर कॉमन आपण कॉन्स्टिपेशनसाठी यूज करतो, पण ते हॅपॅटिक एन्सेफॅलोपॅथीसाठी पण आपण यूज करू शकतो.